आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे त्याची वितरणाची सुरुवात राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज 17 जानेवारी शनिवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल। आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु अखेर आजपासून तुमची जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असेल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा नोव्हेंबरचा हप्ता आलेला असेल डिसेंबरचा हप्ता अजून आलेला नसेल किंवा नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मागच्या हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरणार आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले असतील त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी ठरणार आहे। कारण जानेवारी महिन्याचा हप्ता जी हप्त्याची प्रतीक्षा होते तर ते प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये आता कालच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। मागच्या 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका सुरू होत्या, तर या निवडणुका सुरू होत्या त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी चालू महिन्याचा हप्ता मागच्या 2 महिन्यांचे हप्ते विस्तार करणे शक्य होत नव्हता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कालच महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत। त्या अनुषंगाने आजपासून बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली सुद्धा जातच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम सुद्धा करण्यात आलेलं आहे। परंतु सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा होणार नाही, त्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्यांना यापुढे पैसे येणार नाही, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमची केवायसी चुकल्यामुळे आम्हाला पैसे आलेले नसावेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी आमचं काहीतरी चुकीचं घडलेलं आहे त्यामुळे आम्हाला पैसे आलेले नसावेत, त्यासोबत अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अर्धवट पैसे आलेले आहेत त्यामुळे त्यांना आता वाटत आहे की आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी सर्व हप्त्यांचे पैसे जमा होतील का आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळतील का। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत ज्या बहिणींना पैसेच मिळालेले नसतील, ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळालेले असतील किंवा ज्या बहिणींना चालू महिन्याचा जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल त्या सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सविस्तर पहा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जरी तुम्ही मागचे 1-2 व्हिडिओ नसले पाहिले तरी पण अडचण नाही, परंतु हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 3 मिनिटं सविस्तर पहा, सविस्तर पद्धतीने माहिती देणार आहे। त्यासोबत जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वाटप होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या स्थितीला केवायसी बंद झालेली आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की केवायसी आमची चुकलेली आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे, ज्यांना अर्धवट पैसे आलेले असतील त्या लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे त्यासोबत जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना तुम्हाला या ठिकाणी दुसरी व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती कव्हर करणार आहोत। कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणीने मागच्या 2 दिवसांपासून आमच्याकडे विचारपूस केलेली आहे की आमच्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही पात्र आहोत, आम्ही नियमांमध्ये बसत आहोत, आम्ही सर्व कामे केलेली आहेत, केवायसी सुद्धा केलेली होती, सक्सेसफुल सुद्धा दाखवत होते, तरी पण आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही।
आहेत, तर आम्ही काय केलं पाहिजे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणींना काय माहिती देण्यात आलेली आहे. ज्यांचे केवायसी चुकलेले असेल, ज्यांनी केवायसीच केलेले नसेल आणि ज्यांनी केवायसी केलेले असेल आणि तरी पण पैसे आले नसेल आणि या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, त्यांना खरंच पैसे आज येणार आहेत का, याविषयी सुद्धा माहिती देतो. परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमावायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील. तर खरोखर जानेवारीचा हप्ता जमा होत आहे का? जर जमा होत असेल तर जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, त्याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या. जर तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकमेव सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम सुद्धा ठरणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. त्यामुळे पुढचे 2-3 मिनिटं तुम्ही आवर्जून पाहायचं आहे, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी गोष्टींची काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, बघा ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेले होते. परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती देण्यात आलेली होती. परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फक्त पहिला 830 रुपयांचा एकच हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर झालेला आहे. आता नवीन वर्षाच्या निमित्तानं या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा दुसरा 830 रुपयांचा हप्ता जमा होईल अशा बातम्या फिरत होत्या. तर खरोखर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचा दुसरा 830 रुपयांचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे का, त्याविषयी सुद्धा माहिती देतो. जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, जानेवारीचे पैसे मिळवायचे असतील, डिसेंबर नोव्हेंबरच्या हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहायचा आहे. ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं पाहतील त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 100% हे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ अर्धवट सोडून जातील त्या लाडक्या बहिणींना पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. कारण या ठिकाणी 2026 साल सुरू आहे, म्हणजेच नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या 2026 सालामध्ये म्हणजेच 2026 नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा झालेले आहेत. जर तुम्ही या ठिकाणी या बदलानुसार बदलला तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर जानेवारीच्या हप्त्याविषयी माहिती बघून घ्या. त्यानंतर लगेच गॅस कनेक्शनची माहिती आणि एकंदरीत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींना आलेला नसेल त्यांच्याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत होती आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी अशा 3 दिवसांच्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना संक्रांतीनिमित्त डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता काही विस्तांतर झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला असेल, नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर या केवायसी मुळे या लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आलेली आहे. या केवायसी मुळे या लाडकी बहीण योजनेमध्ये साक्षरता सुद्धा पाहायला मिळत आहे. बघा राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा अर्ज पात्र ठरलेला असेल आणि जर तुम्ही केवायसी केलेला असेल किंवा केवायसी केलेले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. बघा या ठिकाणी ही केवायसी आता बंद झालेली आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला जर तुम्ही केवायसी करायला गेला तर या ठिकाणी वेबसाईट पोर्टलवरती केवायसीचा ऑप्शनच दाखवत नाही. एकंदरीत पाहायला गेला तर केवायसीचा ऑप्शन बंद झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आमची केवायसी चुकलेली आहे, आम्हाला ती दुरुस्ती करायची आहे. भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर झालेली आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आम्हाला हप्ते न येण्याचं कारण म्हणजे आमची केवायसी चुकलेली असावी. आणि भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणीने अद्याप केवायसी केलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा मोठमोठे प्रश्न तयार सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं, एकंदरीत असे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, एकंदरीत नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल, डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल, जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही
एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा होणार आहेत. बघा, मागच्या 8 दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होतील. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 830 रुपये जमा होतील. अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रचंड नाराज झाल्याच्या पाहायला मिळत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आता ही तुमची नाराजी दूर होणार आहे, कारण तुमचे लाडके भाऊ म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होणार आहे. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, त्या जिल्ह्यांमध्ये तुमचे तालुके असतील, त्या तालुक्यांमध्ये तुमचे गावी असते, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा. यासोबत बँकेचा काही एक नवीन नियम आलेला आहे, त्या बँकेच्या नियमांचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पैसे सोडतील आणि बँक तुमची काटून घेणार आहेत. त्यामुळे लाडके बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या लाडके भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेले पैसे हे बँकेने कट केले नाही पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींनो, 2026 साल होऊन आता 15-16 दिवस उलटून गेलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला वाटलं होतं की 1 जानेवारी रोजी पैसे येतील, परंतु आता जानेवारीचा निमा महिना संपून गेला तरी पण आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु ते पैसे अर्धवट आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी प्रश्न निर्माण झालेले आहेत की आम्हाला पैसे येतील की नाही, आमचा अर्ज अपात्र झालेला आहे का, या सरकारच्या माध्यमातून आमचा अर्ज अबाद करण्यात आलेला आहे का, अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा तयार होत आहेत. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या मनामध्ये जर असे प्रश्न तयार होत असतील तर ते यावरती सर्वात महत्त्वाचा उपाय सुद्धा सांगणार आहे. बघा एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज सर्वात अगोदर या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते, परंतु काही दिवसानंतर या योजनेमध्ये KYCची प्रोसेस आणलेली होती. तर या KYCमुळे भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत. भरपूर बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला या KYCमुळे पात्र आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, KYC केलेले असेल किंवा KYC केलेले नसेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, कारण जर तुमची KYC चुकलेली असेल तर तुम्ही काय केले पाहिजे आणि ज्यांची KYC बरोबर झालेली असेल आणि त्यांना अजून पैसे आले नसतील त्या लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नसेल त्यांनी काय केलं पाहिजे, त्यासोबत KYC करून ज्यांच्या खात्यामध्ये अर्धवट पैसे आलेले असतील किंवा पूर्ण पैसे आलेले असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा तोटा झालेला आहे. आता हा तोटा का झालेला आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. बघा ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेली होती. तर ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेले राज्य सरकारची सर्वात मोठी योजना होते. आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच आमदारकीची निवडणूक होते आणि त्यावेळेस ही योजना घोषित करण्यात आलेली होती. त्यावेळेस अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले होते आणि त्यावेळेस ही योजना नवीन होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सुद्धा जास्त पात्रता, जास्त अटी शर्ती सुद्धा लावण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणजे सरकारच्या माध्यमातून कसून चौकशी करून हा लाभ देण्यात आलेला नव्हता. सरसकट हा लाभ पण देण्यात आलेला नव्हता, परंतु थोडेफार या ठिकाणी दुर्लक्ष करून हा लाभ देण्यात आलेला होता. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी 28 जून 2024 नंतर सरासरी पुढील 5 ते 6 महिन्यांचे पैसे या ठिकाणी जास्त पात्रता न तपासता हे पैसे जमा केले असल्याची माहिती सुद्धा काही वृत्तपत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की त्यावेळेस खटाखट पैसे येत होते. त्यावेळेस या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडचण येत नव्हती, परंतु आता या 2026 सालामध्ये पैसे येण्यासाठी का अडचण येत आहे, सरकारने भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र केलेले आहेत का, असे प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर यावेळेस म्हणजेच 28 जून 2024 सालामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आलेली होती त्यावेळेस या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होते. त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये काही कसून चौकशी करण्यात आले नव्हते, परंतु जसं जसं या ठिकाणी दिवस वाढत गेला, जसं जसं सरकारला टाईम मिळत गेला
त्याप्रमाणे KYC करण्यात आले। या KYC मुळे भरपूर अशा अपात्र बहिणींचे अर्ज सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेले आहे। म्हणजे ज्या गरीब बहिणी असतील, ज्या गरजू बहिणी असतील त्यांना पैसे मिळत राहतील, परंतु ज्या बहिणी पात्र नसतील, ज्या बहिणी अपात्र असतील त्यांना हे पैसे जमा होणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सविस्तर पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सविस्तर पद्धतीने जमा होतील। परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अर्धवट पैसे आलेले असतील, पैसेच आलेले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघणार आहोत की सरकारच्या माध्यमातून जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जानेवारीचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे त्याविषयी माहिती देतो। आणि ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमवणार नाही त्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी सुद्धा लगेच सांगतो। त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत। जर तुम्ही KYC केलेले असेल, KYC केलेले नसेल तर हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची फसवणूक झालेली आहे, सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या अर्जांमुळे भार आलेला होता। त्यामुळे अपात्र बहिणींकडून पैसे वसूल केले जातील, अपात्र बहिणींकडून हे पैसे वसूल केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळत होती। मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुद्धा फिरत होत्या, तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेल्या आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की महिला व बालिका सेवाच्या मंत्री, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील, ज्या लाडक्या बहिणी अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांनी आपले अर्ज सरेंडर करायचे आहेत। अन्यथा जर तुम्ही असाच लाभ घेत राहिला तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई तर करण्यात येईल, परंतु घेतलेले पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना फक्त या ठिकाणी अपात्र बहिणींनीच पैसे घेतलेले नाही, त्यासोबत असे पण काही पुरुष आहेत तर त्या पुरुषांनी साड्या नेसल्या, म्हणजेच त्यांनी सुद्धा महिलांचा या ठिकाणी अवतार घेतलेला होता, त्या सुद्धा महिलाच आहेत, त्या सुद्धा लाडक्या भावांचे लाडक्या बहिणी आहेत। अशा पद्धतीने साड्या नेसून, डोक्याला टिकले लावून, कपाळाला टिकले लावून, डोक्यांना केसे लावून अशा पद्धतीने महिला आहोत, अशा पद्धतीने त्यांनी फोटो काढले, अर्ज केले, चुकीची कागदपत्रे जोडले, अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे दिले, चुकीची कागदपत्रे काढून अर्ज केलेला होता, त्यांचे अर्ज पात्र ठरले। कारण त्यावेळेस सरकारकडे जास्त काही पात्रता तपासण्याची या ठिकाणी जास्त प्रोसेस करायची काही गरज नव्हती, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे। तर अशा 14,000पेक्षा जास्त पुरुषांकडून हे या ठिकाणी घेतलेले पैसे वसूल केले जात आहेत। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर अपात्र बहिणींकडून सुद्धा हे पैसे वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तरच लाभ घ्या, अन्यथा गरीब महिलांच्या टाळूवरचं लोणे खाण्याचं काम सुद्धा करायचं नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणजेच जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती तर आपण पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। कारण लाडक्या बहिणींना ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना वाटत आहे की आपण आता या नवीन पात्रतांमध्ये बसत नाहोत, त्यासोबत या ठिकाणी ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला आहे की आपण नवीन पात्रतामध्ये बसत नाहोत। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत त्यांना सुद्धा असं वाटत आहे, जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा असं वाटत आहे की आपले अर्ज या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत तुम्ही पात्रतांमध्ये बसत आहात का, तुमचे अर्ज पात्र आहेत का हे तपासायचं आहे, अन्यथा फक्त मोबाईलची मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी फक्त बँकेच्या मोबाईलची मेसेजची वाट पाहत बसतात, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतच नसतात। तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत तुम्ही मोबाईलची मेसेजची वाट पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमवत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमवणार नाही त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होते, लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सुद्धा पडलेले होते, परंतु लाडक्या
बहिणींनो, जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण पात्रता बघून घेऊयात. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर पहिली पात्रता ही उत्पन्नाची लावण्यात आलेली आहे. बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या कमी असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे. त्यानंतर दुसरी पात्रता 4चाकी गाडीची आहे. बघा, तुमच्याकडे जर 4चाकी गाडी नसेल, तुम्ही या नवीन वर्षामध्ये 4चाकी गाडी घेतलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार आहे. त्यानंतर तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यासोबत लाडक्या बहिणीनं शेवटची सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणीनं, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणी असाल, या ठिकाणी तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीनं, तुम्ही या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी जमीन खरेदी केलेली नसायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणीने 5 एकरांच्या पुढे जमीन खरेदी केलेली असेल त्यांना पैसे येणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणीने या झाल्या पात्रता. आता आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे का. जर जमा होत असेल तर हे किती पैसे जमा होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. तर बघा लाडक्या बहिणींना, सध्याच्या स्थितीला आपण ही माहिती पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी बघून घ्यात. बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी असेल, बीड असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, तर असे टोटल मिळून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. जर तुमचा जिल्हा या 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जमा होतील. परंतु बँकांची यादी लक्षात घ्या. बघा लाडक्या बहिणींना, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँका म्हणजे सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल त्या बँकेमध्ये पैसे येतील. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आज या ठिकाणी 17 जानेवारी रोजी सुद्धा विस्तार होत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 14 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 14 जानेवारी, 13 जानेवारी, 16 आणि 15 आणि 17 अशा पद्धतीने 4-5 दिवस वितरण होईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे वितरण सुद्धा होतच आहे. परंतु ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल त्या लाडक्या बहिणींना अजून जानेवारी हप्ता सोडण्यात आलेला नाही.